हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला नवीन एक मल्टीपर्पज ट्रॅव्हल बॅग घेऊन आले. त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण हे पहिल्यांदा हे 2 कुल्टेड पीस घेतलेत. याचं मेजरमेंट आहे 8 बाय 6 इंच. तर त्याला आधी एका बाजूला आपण पाइपिंग करून घेऊया. तर ही अशी पाइपिंग करून घेतली आहे मी. आता दुसरे 2 हे 8 बाय 8चे हे 2 कुल्टेड पीस घेतलेत. तर ह्याला मी असा शेप दिलाय. तर तुम्हाला कसा शेप द्यायचा ते ह्यावर दाखवते. ह्या मध्य करायचा, ह्याचा सेंटर पॉइंट घ्यायचा आणि ह्याचा सेंटर पॉइंट घ्यायचा 4 8चा आणि याचा पण सेंटर पॉइंट घ्यायचा आणि ह्या 2 लाईन ओढून घ्यायच्या अशा आणि ह्या 2 अशा लाईन ओढून घ्यायच्या आणि इथं 1 इंच असं वर मार्किंग करायचं आणि इथं पण असं 1 इंच मार्किंग करायचं आणि हा असा शेप द्यायचा. आलं का बरोबर? हा असा शेप द्यायचा आणि हे असा मी पहिल्यांदा हा कुल्टेड पीस शेप दिलाय. बघा आलाय की नाही बरोबर? हा असा शेप देऊन घ्यायचा. आता ह्याची मेजरमेंट घ्यायची नाही. हा पीस ह्याला जोडून घेऊया. ह्याचं एक असं पॉकेट तयार करायचं. हे 6 बाय 8चा हा जो पीस आहे ना, तो ह्याला असा जोडून घ्यायचा आणि तिन्ही बाजूनी टिपा मारून घेऊया. आता बाहेर आलेले हे कोण असे जरा असे कट करून घ्यायचे. आता याचं माप आपण घेऊया सगळ्याचं. हे 8 येतंय. आता हे किती येतंय बघूया. साडे 20 येते. 20.5 आणि 20.5 आणि 8 28.5 झालं ना. 28.5 इंचाची आपण ही लांबीला असा कुल्टेड पीस घ्यायचा. हे 12 बाय हा 28.5 इंचचा हा कुल्टेड पीस मी घेतलाय. याला आधी आपण प्रथम झिप लावून घेऊया. या बाजूला पण हे असं झिप लावून घेऊया. आता ही आपण झिप लावून घेतली. आता याचा सेंटर पॉइंट काढूया. सेंटर या कुल्टेड पिसाचा सेंटर पॉइंट काढायचा आणि इथून 4 इंच घ्यायचं आणि इथून 4 इंच असा 8 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा. इकडून पण माप टाकायचं 4 इंचाचं. फोडून घेऊया. तर आता इथं मी पॉकेटसाठी एक 8 बाय 12चा एक पीस घेतलाय.
लायनिंग घेतलंय ते आपण एका बाजूने जोडून घेऊया. तर ह्या 8 इंचाच्या डिस्टन्समध्ये हा असा ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची. याला अशी थोडी आधी गोट मारून घ्यायचा. हे असं आतून अशी टिप मारून घ्यायची. 8 बाय 8 इंचाचा हे 8 बाय 8 इंचाचा जास्त आपण अशी टिप मारून घेऊया. हा जोडलाय असाच हा पण उलट्या बाजूने असा ठेवायचा आणि अशी टिप मारून जरा अशी थांबा अशी ही आधीच अशी दुमडून घ्यायची जरा इकडून पण आणि इकडून पण आणि टिप मारायची. आता ही अशीच दुमडपट्टी ही अशी करून टिप मारूया. इकडून पण अशी दुमडपट्टी करून अशी टिप मारून घ्या. आता हे 2 पॉकेट आपले तयार झालेत आतले. आता आपण इथून 3 इंच जायचं खाली. त्याचा आधी मध्य करायचं 12 मध्य 6 आणि इथून असं 3 इंच खाली जाईल आणि इथून 3 इंच आणि इकडं पण 3 इंच. इथं आपल्याला हे बेल्टसाठी हे डी लुक नव्हतं माझ्याकडं म्हणून मी हे असं गोल घेतले. त्याला मी अशी 1.5 इंचाची आणि 2.5 इंच आणि 3.5 इंचाची पट्टी त्याला असं बेल्टसारखं आपण तयार करायचं आणि हे दुमडून असं तयार करायचं आहे. हे शिलाई अशी आत गेली पाहिजे आणि नंतर त्याच्यावरती अशी टिप मारली आहे. हे स्ट्रॅपसाठी तयार केले ते असं इथं जोडायचं आहे. हे आतलं पॉकेट आपण केले ना त्याला अशी आधी पिन लावून घ्यायची. इकडं पण आणि इकडं पण आणि नंतर हे इथं जोडायचं आहे. अशा पद्धतीनं ते लोक जोडून घ्यायचं. नंतर हे आपण पिन काढूया. हे बघा हे असंच तिकडच्या पण बाजूला आपण असं जोडून घेऊया. इकडं पण असंच आपण जोडून घेतलंय आणि आता इकडच्या पण पिन काढूया. आता याचा सेंटर पॉइंट काढायचा. या दोन्ही बाजूचा असं सेंटर पॉइंट काढायचा आणि हे आपण मगाशी तयार केलेत ही ह्याचा पण सेंटर पॉइंट काढायचा आणि हे आता असं जोडून घ्यायचं. ह्याचा सेंटर पॉइंट आणि ह्याचा सेंटर पॉइंट असं दोन्ही मॅच करून हे असं जोडून घ्यायचं. ते आता असं वळवून घ्यायचं
आपण अजून रनर टाकलेला नाही याच्यात चीनमध्ये, तर आपण थोडंसं यात इथं सोडा. आता असंच इकडच्या पण बाजूचं जोडून घेऊया. इकडच्या बाजूचा पण ह्याचा पण असा सेंटर पॉईंट काढायचा. आणि हा सेंटर पॉईंट दोन्ही मॅच करून आपण भाग जोडून घेऊया. आपण याला आता सहज करूया. हे रनर टाकून झाले. एक रनर, दोन रनर. रनर ऑप्शनल आहे, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही टाकू शकता, एक दोन. आता इकडंच मी हे करून घेते, शिवून घेते व्यवस्थित. स्ट्रॅप लावूया बेल्ट. याचे तुम्हाला मेजरमेंट सांगते. हे 18 18.5 इंच झाले. असू दे, 18 इंचचे घ्या तुम्ही. आता याच्यामधून आपण जोडून घेऊया. हे जोडून अशी टिप मारून घ्यायची. एका बाजूचं हे स्ट्रॅप लावून झाले. हे दुसऱ्या बाजूचं मी लावायला लागले. तर हे असं ह्यातनं घ्यायचं असं, आणि हे असं दुमडून ह्यावरनं असे टिप मारून. तर आपले आता बंद लावून झालेत. मी 2 रनर टाकले आणि हे अशी माझी ट्रॅव्हल बॅग म्हणा, तुमची पिकनिक बॅग म्हणा. तुम्ही पिकनिकला पण घेऊन जाऊ शकता. यात जेवण वगैरे, एका डब्यात, एका कप्प्यात बोतल. हे 2 कप्पे असे झाले. यात तुम्ही तुमचा रुमाल वगैरे, बोतल, परत आत पण इथं कप्पे आहेत. तुम्हाला काय खाण्याचं चमचे, चाकू काय ठेवायचं असलं, इथं पण तुम्हाला ठेवायला स्पेस आहे. आणखीन इथं पण भरपूर तुम्हाला सामान ठेवायला आहे. आणि तुम्ही एक दिवस कुठं गावाला जरी जायचं असलं तरी तुम्हाला एक जोडी कपडे वगैरे ठेवून तुम्ही घेऊन जाऊ शकताय. कशी वाटली माझी बॅग आजची तुम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबा.